आपण पालक ना बऱ्याच वेळा रिवॉर्ड सिस्टमचा उपयोग करतो की तुला एवढे मार्क मिळाले तर तुला बाईक देईन, आयफोन देईन, किंवा तू ही कॉम्पिटिशन जिंकलास तर तुला काहीतरी घेऊन देईन. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे, हे रिवॉर्ड सिस्टम जी आपण म्हणतो उपयोगाची आहे, ही प्रॉब्लेम वर्स करते. आणि कोब्रा इफेक्ट कडनं याच्यामध्ये खूप शिकणार आहे. ब्रिटिश ज्यावेळी भारतामध्ये पहिल्यांदा आले ना, त्यावेळी त्यांना कोब्रांपासून भीती वाटायची. आणि इंडिया वॉज नोन टू बी अ स्नेक चार्मर कंट्री, त्यामुळे साप इथे बरेच असायचे. त्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं माहिती आहे, एक इन्सेंटिव्ह जाहीर केला की तुम्ही डेड कोब्रा, मेलेले जर का तुम्ही कोब्रा नाग आणलेत ना, तर जो कोणी आणेल त्याला ते रिवॉर्ड देतील. अशा प्रकारची त्यांनी स्कीम लागू केली. आता आपले लोक पण फार हुशार. ते काय करायचे, जंगलामध्ये जायचे, कोब्रा पकडून आणायचे आणि मग त्यांना मारायचे आणि मग ब्रिटिशांना दाखवायचे आणि पैसे करायचे. ब्रिटिशांना हळूहळू कळलं की ही आता मनी मेकिंग सिस्टीम झाली आहे आणि सगळेजण हेच करतायत. तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, ही स्कीम त्यांनी बंद करून टाकली, रिवॉर्ड मेकॅनिझम बंद करून टाकली. आता रिवॉर्ड मेकॅनिझम बंद केल्यानंतर ज्या सगळ्या लोकांनी जे काही कोब्राज पकडून ठेवले होते ना, ते सगळे सोडून दिले आणि शहरामध्ये कोब्रांचा सुळसुळाट झाला. म्हणजे जो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्ही रिवॉर्ड दिले होते, दॅट बिकेम इव्हन अ बिगर प्रॉब्लेम. आपण ज्यावेळी मार्कांसाठी मुलांना रिवॉर्ड देतो ना, त्यावेळी मग मुलं मार्कांवरती फोकस करतात, लर्निंगवरती फोकस करत नाहीत आणि जे ॲक्च्युअली आपल्याला पाहिजे असतं ना, ते होत नाही. त्यावेळी मुलांना रिवॉर्ड करताना आपण कोब्रा सिस्टम लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.